हाच तर आपला सनातन हिंदू धर्म, ज्याचा अर्थ विनाश पण भगवती आणि सुरुवात पण भगवतीच. जसे की एखाद्या शुभ ठिकाणी लागलेली प्रचंड आग आणि त्या आगीमध्ये सर्व काही जळून खाक झाले आणि तिथून निघणारा तो धूर म्हणजेच माता धुमावती. जगात सुख येण्या अगोदरच दुःखाची उत्पत्ती झाली, याचेच प्रतीक आहे माता धुमावती देवी. ओम धुमावते च विद्महे संहारिणे च धीमहि तन्नो धुमा प्रचोदयात. आज दशमहाविद्यापूजेमधील सप्तमी चरण. माता धुमावती ही महाविद्येमधली 7वी विद्या आहे. ती लक्ष्मी मातेची मोठी बहीण म्हणजेच अलक्ष्मी माता. प्रचंड वृद्धत्व असलेली आणि विधवा असलेली ही देवी बंद पडलेल्या रथावर बसून हातात सूप घेतलेला आहे. एक असा रथ ज्याला चाक आहे पण रथ ओढणारा कोणीच नाही. एक असे सूप ज्यामध्ये धर्म आणि अधर्म आहे आणि जगातील अधर्माला पाखडून देवी बाहेर काढत आहे. ही देवी विधवा स्वरूपात असून पांढरे व मळलेले वस्त्र या देवीने धारण केलेले आहे. माता पार्वतीने या रूपामध्ये सर्व सुहासिनी अलंकाराचा त्याग करून भक्तजनांचा उद्धार केला आहे. या देवीची पूजा केल्याने भयंकर गरिबी आणि रोगराईत झालेले सर्व नुकसान भरून पावण्यास देवी सहाय्य करते. नमः काली परमेश्वरी सदैव कृपा कटाक्षमस्तु.